भारतीय जनता पार्टी के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ने स्पष्ट किया है कि भाजपा किसी भी धर्म या समुदाय के खिलाफ नहीं है। उन्होंने कहा कि हम मुस्लिम विरोधी नहीं है, लेकिन पाकिस्तान समर्थक गतिविधियों का समर्थन भी नहीं कर सकते। बावनकुळे ने जानकारी दी कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मार्च महीने में नागपुर का दौरा करने वाले हैं। इस दौरान वह संघ मुख्यालय, दीक्षा भूमि, माधव नेत्रालय और रक्षा क्षेत्र की एक सोलर कंपनी का दौरा करेंगे। भाजपा कार्यकर्ता हर चौक पर मोदी जी का भव्य स्वागत करेंगे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी 30 तारखेला सकाळी 9 वाजता नागपुरामध्ये येणार आहे। माननीय मोदी जी रेशीम बागला जाऊन नंतर मग दीक्षाभूमीला जाणार आहे। साधारण 9:30 वाजता दीक्षाभूमीला जातील। साधारण 10 वाजता जवळपास माधव नेत्रालयाचा कार्यक्रम त्या ठिकाणी जातील आणि नंतर डिफेन्स करता जे एक्सपोर्ट करता डिफेन्स करता अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर जे त्या ठिकाणी नवनवीन साहित्य जे डिफेन्स करता बनतं ते सोलर पॉवर या ठिकाणी मला वाटतं मोदींची भेट आहे। हा दौरा माधव नेत्रालया करता आहे, पण सोबत आता हे कार्यक्रम आहे। भारतीय जनता पार्टी स्वागताकरता संपूर्ण तयारी करता आहे। प्रत्येक चौकामध्ये मोदींचं स्वागत होईल अशी आम्ही तयारी करतो आहे आणि 47 चौकामध्ये आम्ही आमचं स्वागत करण्याचे अभियान तयार केलेलं आहे। याकरता आज बैठक आहे। मी दीक्षाभूमीला जाणार आहे, माधव नेत्रालयातही जाणार आहे आणि संपूर्ण व्यवस्थेची पाहणी करणार आहे। माझी पोलिसांसोबतही चर्चा झाली आहे। निश्चितपणे हा दौरा चांगला होईल आणि मोदींच्या येण्यामुळे आमच्या विदर्भात नागपूर शहरामध्ये आनंदाचा एक चांगला वातावरण तयार झाला है। चंद्रशेखर बावनकुळे ने कहा कि प्रधानमंत्री मोदी ने रमजान ईद की शुभकामनाएं पूरे देश को दी है। भाजपा की अल्पसंख्यक के समिति द्वारा भी रमजान के मौके पर विशेष कार्यक्रम आयोजित किया गया। उन्होंने कहा कि भाजपा में कई अल्पसंख्यक के कार्यकर्ता और मुस्लिम मोर्चा से जुड़े लोग हैं जो इस कार्यक्रम का आयोजन कर रहे हैं। माननीय पंतप्रधान मोदीजींनी रमजान ईदच्या शुभेच्छा सर्व देशभक्तांना दिल्या आहेत, पण देताना भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र आणि केंद्राच्या भाजपाच्या मायनॉरिटी युनिटने एक कार्यक्रम मुस्लिम बांधवाच्या रमजान ईदच्या माध्यमातून तयार केलेला आहे आणि हा भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम आहे। हा रमजान ईद मार्फत आमच्या पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत, आमच्या पार्टीचे महाराष्ट्रात देशामध्ये अनेक नगरसेवक आहे, आमचा एक मायनॉरिटी मोर्चा आहे, मुस्लिम मोर्चा आहे, त्याच्या माध्यमातून हा कार्यक्रम सुरू आहे। बावनकुळे ने कहा कि हम भारत में रहकर पाकिस्तान का झंडा लहराने वालों और पाकिस्तान की जीत पर पटाखे फोड़ने वालों के खिलाफ है। उन्होंने आरोप किया कि उद्धव ठाकरे की नासिक और परभनी में हुई रैलियों में पाकिस्तान के झंडे लहराए गए। उन्होंने कहा कि हमारी लड़ाई मुस्लिम समुदाय से नहीं बल्कि उन लोगों से है जो भारत में रहकर पाकिस्तान का समर्थन करते हैं। त्यामुळे मोदीजींनी खरं तर आम्ही सर्व लोक मुस्लिम विरोधी नाही आहोत, आम्ही सर्व लोक ख्रिश्चन विरोधी नाही आहोत। या देशामध्ये राहणारे पण पाकिस्तानचा ध्वज फडकवणारे, या देशामध्ये राहणारे पण पाकिस्तानचा झेंडा घेऊन रॅली काढणारे, जे उद्धव ठाकरेच्या परभणीच्या आणि नाशिकच्या रॅलीमध्ये आणि परभणीच्या रॅलीमध्ये उद्धव ठाकरेंच्या पाकिस्तानचे झेंडे फडकत होते, ते जे लोक आहेत त्यांच्या विरोधी आमची भूमिका आहे। बावनकुळे ने कहा कि भाजपा का उद्देश्य सभी समुदायों को साथ लेकर चलना है। उन्होंने कहा कि हमारे खून में यही भावना है कि सभी धर्मों को एक साथ लेकर आगे बढ़े। उन्होंने दोहराया कि भाजपा सिर्फ राष्ट्र विरोधी तत्वों के खिलाफ है, न कि किसी धर्म विशेष के। आमची भूमिका पाकिस्तान जिंकल्यानंतर फटाके फोडणारे जे लोक आहेत हिंदुस्थानातले त्यांच्या विरुद्ध भूमिका आहे आणि त्यामुळं सर्व मुस्लिम काही आमच्या विरुद्ध नाही आहे। देशात राहणारा प्रत्येक नागरिक आमचा भावबंधासारखा आहे। हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई पहिल्यापासून आम्ही ठरवलेला आहे, भाऊबंदी आहे देशाची। चंद्रशेखर बावनकुळे ने कहा कि भाजपा किसी भी समुदाय को अलग थलग नहीं करती, बल्कि सबका साथ सबका विकास की नीति पर काम करती है। उन्होंने कहा कि प्रधानमंत्री मोदी के नेतृत्व में भारत विकास के पथ पर आगे बढ़ रहा है और इसमें सभी समुदायों की भागीदारी जरूरी है। ब्लडच असं आहे की आम्ही सर्वांना सोबत घेऊन जातो आणि हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या मायनॉरिटी मोर्चाचा, मुस्लिम मोर्चाचा आहे आणि त्यामुळं या कार्यक्रमा करण्याकरता भारतीय जनता पार्टी पुढे आली है। NBCN न्यूज के लिए अभिषेक पानसी की रिपोर्ट।